महाराष्ट्रावर प्रचंड कर्ज असताना 1,10,000 कोटी कर्जाची गरज नाही आणि म्हणून हा रस्ता रद्द करावा। उलट मुख्यमंत्री एकदा विधानसभेत असं मला वाटतं परिषदेत असं बोलले की आझाद मैदानावर तुम्ही जेवढे लोक आणले होते त्याच्या दुप्पट आम्ही रस्ता करा म्हणून सांगायला आणू, अशा प्रकारची भाषा त्यांची आली। नाही, आम्ही रस्त्यावरचीच लढाई लढणार। न्यायव्यवस्थेवर माझा तरी फारसा विश्वास नाही। सरकार मुद्दामून आपली जबाबदारी टाळतंय, हा गरज नसलेला आहे आणि म्हणून गेली 2 वर्ष आम्ही सातत्यानं या महामार्गाला विरोध करत आलेलो आहे। आधी या महामार्गाची लांबी 803 किलोमीटर होती, ती 856 किलोमीटर झाली। 86,000 कोटीवरचा खर्च 1,10,000 कोटीवर गेला आणि ते वाढतच चाललेलं आहे। खरं तर काहीच आवश्यकता नसताना केवळ ठेकेदारांना ठेके देण्यासाठी अथवा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प, खर्चिक प्रकल्प उभे करून भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा श्रीमंत पक्ष झालेला आहे, त्या हेतूनं असेल 40-42 कोटीमध्ये पूर्ण होणारा हा रस्ता 1,10,000 कोटी रुपयामध्ये करण्याचा घाट घातलेला आहे। पण मुद्दा असा आहे की याची काहीच गरज नाही, कारण नागपूर रत्नागिरी महामार्गाचा कोल्हापूरपर्यंतचा जो मार्ग आहे तो या नियोजित शक्तिपीठ महामार्गाला बरोबर समांतर आहे आणि आधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बांधून पूर्ण केलेला तो रस्ता पूर्ण क्षमतेनं चालत नाही आहे। क्षमतेच्या केवळ 25%च वाहतूक त्याच्यामध्ये होत असताना त्याला समांतर रस्ता करण्याची काहीही गरज नव्हती, तरी हा रस्ता करायचाच असा अट्टाहास राज्य सरकार करतंय। एकतर याच्यामध्ये 25,000 एकर जमिनीपैकी जवळपास 18,000 एकर जमीन ही बागायत जमीन आहे। वाळवा तालुका असेल, शिराळा तालुका असेल, कोल्हापूर जिल्ह्यातला पन्हाळा तालुका असेल, करवीर तालुका असेल, ही सगळी बागायत पट्टा आहे। पलूस तालुका असेल, ज्या बागायती पट्ट्याच्या जमिनी आता विशेषतः पलूस कडेगावच्या पाण्याखाली आलेल्या आहेत, त्याच्यासाठी यापूर्वी क्रांतिसिंह नागनाथांना नायकवडी, जी.डी. बापू लाड, संपतराव देशमुख या लोकांनी अनेक आंदोलनं केली, पाणी परिषदा घेतली। त्यावेळी कुठं म्हैसाळ आणि टेंबू योजना कार्यान्वित झाल्या आणि या जमिनी सगळ्या बागायती झाल्या आणि लेखणीच्या एका फटकाऱ्यानिशी आज या सगळ्या जमिनीवर वरवंटा फिरवायचं चालू आहे। वाळवा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी गहाण ठेवून लिफ्ट योजना केल्या, जमिनी बागायत केल्या। त्या जमिनी आज या शक्तिपीठ महामार्गाखाली काढून घेतल्या जात आहेत। एवढंच नव्हे तर वाळवा तालुका असेल किंवा कराड तालुका असेल, शेजारचा कोल्हापूर जिल्हा असेल, महापुराच्या खाईत लोटला जाणार आहे। कारण आता केंद्रीय जल आयोगानं कबूलच केलेलं आहे की अलमट्टीच्या पाण्यामुळं सांगली कोल्हापूरला पूर येतो, हे आता अधिकृतरित्या कबूल केलेलं आहे। याचं कारण महापुरामध्ये पात्राबाहेर पाणी जेव्हा पडतं त्यावेळी त्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला की फूग तयार होते आणि 15-15 दिवस पूर रेंगाळतो। पूर्वी पूर यायचा पण 2-4 दिवसामध्ये तो ओसरायचा। आज शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून मोठा भराव निर्माण झाला तर कराड शहराला, जो पूर्वी सांगली शहराला धोका होता, तो आता कराड शहराला, त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील अनेक गावं, पार अगदी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीपर्यंत, मलकापूरपर्यंत आणि इकडे सांगली जिल्ह्यातील कोकरूडपर्यंत त्याचा परिणाम दिसणार आहे। आणि म्हणून या रस्त्याची आम्हाला गरज नाही आहे। हे 1,10,000 कोटी रुपये शेवटी प्रवाशांना त्या रस्त्यावरून प्रवास करत असताना टोलच्या माध्यमातून परत द्यायचे आहेत। आधीच महाराष्ट्रावर प्रचंड कर्ज असताना 1,10,000 कोटी
कर्जाची गरज नाही आणि म्हणून हा रस्ता रद्द करावा. आम्ही 12 जिल्ह्यामध्ये जाऊन आलेलो आहोत. 16 तारखेला आमचे परभणीला मोर्चा आहे, 17ला हिंगोलीला आहे. सगळीकडं शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि म्हणून सांगली जिल्ह्यातल्या शक्तिपीठ बाधित, त्याचबरोबर शक्तिपीठ महामार्गामुळं संभाव्य पूरबाधित या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही 21 ऑगस्टला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता एक प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहोत आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा देणार आहोत की संयुक्त मोजणी करण्यापासून आम्ही त्याला अडथळे आणू, कारण शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना नको असलेला महामार्ग आहे. 21 ऑगस्ट वेळ सकाळी 11 वाजता क्रांतिसिंह नाना पाटलांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय. हे बघा, ह्याच्यामध्ये अजून जरा मी जोडतो. मांजरीचा जो पूल आहे कृष्णेवरचा आणि त्याच्या दोन्ही बाजूचा जो भराव आहे त्याचा मांजरी तर त्याचा परिणाम सांगली शहराला आणि शिरोळ तालुक्याला पाणी तुंबल्यामुळं भोगावा लागतो. पण त्याच्यापेक्षाही मोठा भराव आणि जास्त लांबीचा, कारण घोगावपासून कामेरीपर्यंत 17.5 किलोमीटर लांबी होती. एवढ्या लांबीचा हा भराव पडणार कृष्णेच्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात आणि पाणी पास होणार कुठलं, फक्त पुलाकारणं पास होणार आणि त्यामुळं ते तुंबलेलं पाणी पार कराडपर्यंत पाठीमागं आणि इकडं मलकापूरपर्यंत त्याचा इफेक्ट जाणवतो. कारण आपण बऱ्याच वेळा बघितलं आहे की हिप्परगीचं एखादं गेट जरी उघडायचं राहिलं तर आपल्या सांगलीत पाणी शिरतं. हिप्परगी आपल्यापासून किती लांब आहे, तर त्याचा परिणाम होणारच, कारण पाण्याचा प्रवाहाचा वेग मंदावला की पाणी तुंबत मागं जातं. त्यामुळं केवळ जमीन जाणाऱ्यांचा हा मुद्दा नाही आहे. आमच्या पुराखाली आमच्या जमिनी जर 15-15, 20-20 दिवस जमीनच पाण्याखाली जायला लागली तर शेती कशी करायची? थोडीफार विधिमंडळातच चर्चा झालेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही चर्चा झालेली नाही आहे. नाही त्यांना असं वाटत नाही की चर्चा करावी, पण आमच्याबरोबर राहून दे, शेतकऱ्यांच्याबरोबर तरी करायला पाहिजे होतं. उलट मुख्यमंत्री एकदा विधानसभेत असं मला वाटतं परिषदेत असं बोलले की आझाद मैदानावर तुम्ही जेवढे लोक आणले होते त्याच्या दुप्पट आम्ही रस्ता करा म्हणून सांगायला आणू, अशा प्रकारची भाषा त्यांची आली. 42-45 हजार कोटीत होणारा रस्ता 1,10,000 कोटीत करायचा, हे काय सांगायला उघड गुपित आहे कशासाठी करायला? हो, दुसरं काहीच नाही. मग आम्ही मागणी करतोय 6 महिने झाल्यापासून की हा DPR बरोबर आहे. हे IIT पवई, रोडक्की या संस्था आहेत ना, ते रस्त्यावर काम करणार, किंवा IRC इंडियन रोड काउन्सिल यांच्याकडून तपासून घ्या ना आणि आमच्यासारख्यांची खात्री पटवून द्या की बाबा हे चुकीचं तुम्ही आक्षेप घ्यायला लागला, असं काही नाही आहे. ते काय करत नाही. आम्ही रस्त्यावरचीच लढाई लढणार. न्यायव्यवस्थेवर माझा तरी फारसा विश्वास नाही. सरकार मुद्दामून आपली जबाबदारी टाळतंय आणि एक प्रकारे आता काय झालं आहे, ही एक नवीन सिस्टीम डेव्हलप व्हायला लागली आहे. आता चिरीमिरी घेत बसायचं नाही, एकदमच मोठं. बघा की 1,10,000 कोटीचा बुलेट ट्रेन 2,10,000 कोटी झालं. प्रत्येक गोष्टी समृद्धीचा सुरुवातीचा DPR किती होता, नंतर किती झाला बघा. आणि मग अशा पद्धतीनं बारीक सारीक गोष्टीत नाही झालं आणि मग त्यांना काय पडले हो, सर्वसामान्य लोकांच्या पोरांना शिक्षण मिळतंय का नाही मिळते याच्याशी त्यांना काय देणं नाही. सरकारी दवाखान्यांची अवस्था बघा किती वाईट आहे. माणसं आजारी पडायला लागल्या, त्यांच्यावर उपचार होत नाहीत. ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत ज्या शासन व्यवस्था म्हणून आम्हाला मिळायला पाहिजेत सामान्य माणसाला, त्या मिळतच नाहीत. सगळंच जर का टोलवरनं जर का प्रवास करायचा असेल तर आता हळूहळू टोलची संख्या एवढी झाल्या, मग सरकार करणार काय?